द नेक्स्ट वर्ड इज पॉलिफोन विच मीन्स वन स्पेलिंग विथ मेनी प्रोनाउन्सिएशन्स. म्हणजेच काय की त्या शब्दाची स्पेलिंग सेमच राहणार आहे, परंतु त्याचे जे उच्चार आहेत ते वेगवेगळे असू शकतात. जसं की काय, आता हा जो एक वर्ब आहे रीड, READ, याचा जो पास्ट टेन्स आहे तो थोडासा वेगळा आहे. म्हणजेच काय की आपण रीड म्हणत असताना READ म्हणत असताना रीड म्हणतो, समजा जर प्रेझेंट मध्ये जर असेल तो फर्स्ट फॉर्म मध्ये जर असेल, परंतु ज्यावेळेस तो पास्ट मध्ये जावेळेस त्याचा आपण रेड म्हणतो. READ जे असतं त्याचा आपण उच्चार कसा करतो, रेड. जसं आपण कलर रेड असतो का, तसं त्याचा उच्चार करतो. म्हणजेच काय की दोघांची स्पेलिंग सेमच आहे, READच आहे, परंतु पास्ट टेन्स जो आहे रीडचा त्याला आपण रीड न म्हणता आपण काय म्हणतो, रेड. ही इज वेल रेड, म्हणजे त्याचं वाचन खूप चांगलं आहे असं म्हणण्यासाठी आपण तसं म्हणतो. मग ही इज वेल रीड असं नाही म्हणत, शबान म्हणजे ही इज वेल रीड असं नाही म्हणत आपण. दोघांची स्पेलिंग जरी सेम असली तरी त्या दोघांचे उच्चार वेगळे आहेत, आणि तशा शब्दांना आपण इंग्लिशमध्ये पॉलिफोन म्हणतो. वन स्पेलिंग बट मेनी डिफरंट प्रोनाउन्सिएशन्स. सो द नेक्स्ट रूट वर्ड इज पॉली विच मीन्स मेनी, मच अँड मल्टिपल. म्हणजेच काही की असा रूट वर्ड जो की एक किंवा दोन पेक्षा जास्त आहे, तशा गोष्टींसाठी तुम्ही पॉली हा शब्द वापरता. जसे की काय, आपण ॲम्बी, बाय आणि डाय या तिघांसाठी, या तिघांचा अर्थ काय होतो तर दोन होतो. या तिन्ही रूट वर्डचा, ॲम्बीचा, बायचा आणि डाय, या तिन्ही रूट वर्डचा अर्थ काय होतो, दोन. पुढे मोनो हा जो रूट वर्ड आहे त्याचा अर्थ काय होतो, एक होतो. त्याच्यानंतर आपण जो दुसरा रूट वर्ड बघितला TER आणि TRI, याचा अर्थ काय होतो, तीन होतो. मग आता आपण असा रूट वर्ड पाहूया ज्याचा अर्थ दोन किंवा तीन पेक्षा जास्त होतो. म्हणजेच काय की मेनी, मच, मोर किंवा मल्टिपल म्हणण्यासाठी कुठला रूट वर्ड वापरतो, तर तो कुठला रूट वर्ड आहे, पॉली. ओके, आता बघूयात पॉली या रूट वर्ड पासून इंग्लिश मधले कुठले कुठले शब्द बनलेले आहेत. तो पहिला जो शब्द आहे तो आहे पॉलिक्लिनिक. पॉलिक्लिनिक, क्लिनिक म्हणजे दवाखाना, आणि पॉली म्हणजे समजा दोन पेक्षा जास्त त्याला आपण पॉली म्हणतो. मग पॉलिक्लिनिक म्हणजेच कसं, तर बाबा क्लिनिक विथ मेनी स्पेशालिटीज. म्हणजेच काय की तिथं कार्डिओलॉजी पण आहे, तिथं न्यूरोलॉजी पण आहे, तिथं गॅस्ट्रो पण आहे, पेडियाट्रिक्स पण आहे आणि ऑर्थोपेडिक्स पण आहे. म्हणजेच काय की हाडांचा पण दवाखाना आहे, लहान मुलांचा पण दवाखाना आहे. ते गॅस्ट्रो म्हणजे पोटाचे जे काही आजार आहेत त्याच्या बाबतीत पण आहे, न्यूरोलॉजी पण आहे, आणि पुन्हा कार्डिओलॉजी पण आहे, म्हणजे हार्टच्या संदर्भात समजा. म्हणजेच काय की अ क्लिनिक विथ मेनी स्पेशालिटीज इज कॉल्ड पॉलिक्लिनिक. मग पॉली म्हणजे दोन पेक्षा जास्त आणि क्लिनिक म्हणजे तुम्हाला माहितच. मग पॉलिक्लिनिक म्हणजे असं. ओके, क्लिनिक विथ मेनी स्पेशालिटीज. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिटेक्निक. पॉली म्हणजे दोन पेक्षा जास्त आणि टेक्निक म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट. जसं की काय, मेकॅनिकल इंजिनिअरिंग एक टेक्निकल सब्जेक्ट झाला, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा एक टेक्निकल सब्जेक्ट झाला, कम्प्युटर इंजिनिअरिंग हा एक टेक्निकल सब्जेक्ट झाला, सिव्हिलचं तसंच आणि केमिकलचं सुद्धा तसंच. मग सो these 5 different technical subjects are collectively known as polytechnic, which means more than 2 or 3. दोन पेक्षा जास्त, तीन पेक्षा जास्त जी गोष्टी असते, मच मोर मल्टिपल म्हणण्यासाठी आपण पॉली हा शब्द वापरतो. मग पॉलिटेक्निकला पॉलिटेक्निक म्हणतो त्याचं कारण असं की पॉलिटेक्निक ज्यावेळेस बोलतो आपण, वी आर टॉकिंग अबाउट डिफरंट टेक्निकल सब्जेक्ट्स, दॅट्स वाय वी कॉल इट ॲज पॉलिटेक्निक. पुढचा शब्द कुठला आहे? The next word is polyglot, which means one who knows or uses many languages. That person is called polyglot. Poly म्हणजेच काय की दोन पेक्षा जास्त, आणि ग्लॉट म्हणजे घसा. ग्लॉट म्हणजे हा जो असतो त्याला ग्लॉटल म्हणतो समजा, परंतु इथे ग्लॉट या शब्दाचा अर्थ काय की बाबा भाषा. म्हणजेच काय की द पर्सन हु इज एबल टू स्पीक मेनी लँग्वेजेस, दॅट पर्सन इज कॉल्ड पॉलीग्लॉटिस किंवा पॉलीग्लॉट त्या माणसाला म्हणतो. मग तो हावला पण म्हणू शकतो, नमस्ते पण म्हणू शकतो, हॅलो पण म्हणू शकतो, बॉन्जॉ पण म्हणू शकतो. ओके, आणि हे जो आहे जापनीज, चायनीज, दुसरं कुठलं तरी आहे. ओके, सो मग दॅट पर्सन इज एबल टू स्पीक मेनी लँग्वेजेस. म्हणजेच काय की मोनोलिंग्वल म्हणजे एकच माणूस समजा, बायलिंग्वल म्हणजे दोन माणूस समजा, ट्रायलिंग्वल म्हणजे तीन भाषा बोलणार, परंतु पॉलीग्लॉट इज समबडी हु स्पीक्स मोर दॅन 2 लँग्वेजेस. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिझेमी. पॉलिझेमी, आता इंग्लिशमध्ये एक सिमॅन्टिक्स नावाचा एक प्रकार असतो मुलांना. सिमॅन्टिक्स म्हणजेच काय की द स्टडी ऑफ मिनिंग. एखाद्या गोष्टीचं मिनिंग काय असतं समजा नाही का, त्या गोष्टीला आपण सिमॅन्टिक्स म्हणतो. मग पॉलिसेमी म्हणजेच काय की असे शब्द ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ असतात, तशा शब्दांना आपण पॉलिसेमी म्हणतो. मग पॉली म्हणजे दोन पेक्षा जास्त किंवा एक पेक्षा जास्त जे असेल त्याला तुम्ही पॉली म्हणणार. जसे की आपलं रूट वर्ड सांगतं मेनी, मच, मोर किंवा मल्टिपल. सो मग पॉली म्हणजेच काय की मल्टिपल, आणि सेमी म्हणजेच काय की मिनिंग. सो पॉलिसेमी म्हणजेच काय की अ वर्ड विथ मेनी मिनिंग्स. म्हणजेच काय की आता बँक हा जो शब्द आहे, बँक या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक स्टेट बँक ऑफ इंडिया जो म्हणतो जिथे आपण पैसे ठेवतो ते एक बँक, आणि दुसरं एक बँक म्हणजेच काय की नदीचा जो काठ असतो त्याला सुद्धा आपण
बँकच म्हणतो, हे पण लक्षात ठेवा. सो अ वर्ड विच हॅज मल्टिपल मीनिंग्स इज कॉल्ड अ पॉलिसेमिक वर्ड. पॉलिसेमिक म्हणजेच काय की हॅव्हिंग मेनी रिलेटेड meanings. Bank can mean a financial institution also. So bank can mean a financial institution also, and it can mean the edge of a river also. नदीचा काठ सुद्धा त्याचा अर्थ होतो, आणि बँकचा अर्थ स्टेट बँक किंवा जिथे पैसे ठेवतो तसा पण होतो, त्याला आपण पॉलिसेमी म्हणतो. मध्ये अजून एक प्रकार असतो बघा, होमोग्राफ नावाचा. होमोग्राफ म्हणजेच काही की असे शब्द ज्या शब्दांचे स्पेलिंग जवळपास सारखेच आहेत परंतु त्यांचा उच्चार किंवा त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. मग पॉलिसेमी म्हणजेच काय की असे शब्द ज्या शब्दांचे अर्थ एकपेक्षा जास्त आहेत, आणि होमोग्राफ म्हणजेच काय की असे शब्द जे की स्पेलिंग सारखे आहे परंतु त्यांचे उच्चार जवळपास वेगळे आहेत. मग पॉलिसेमी आणि होमोग्राफ दे आर सिमिलर टू सम एक्सटेंट. आय एम नॉट सेइंग दॅट दे आर इक्वली सिमिलर किंवा ते सगळे सारखेच आहेत, परंतु या दोघांमध्ये थोडीशी सिमिलॅरिटी आहे. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिफोन विच मीन्स वन स्पेलिंग विथ मेनी प्रोनाउन्सिएशन्स. म्हणजेच काय की त्या शब्दाची स्पेलिंग सेमच राहणार आहे परंतु त्याचे जे उच्चार आहेत ते वेगवेगळे असू शकतात. जसे की काय, आता हा जो एक वर्ब आहे रीड, READ, याचा जो पास्ट टेन्स आहे तो थोडासा वेगळा आहे. म्हणजेच काय की आपण रीड म्हणत असताना READ म्हणत असताना रीड म्हणतो, समजा जर प्रेझेंट मध्ये जर असेल तो फर्स्ट फॉर्म मध्ये जर असेल, परंतु ज्यावेळेस तो पास्ट मध्ये जावेळेस त्याचा आपण रेड म्हणतो. READ जे असतं त्याचा आपण उच्चार कसं करतो, रेड. जसं आपण कलर रेड असतो का तसं त्याचा उच्चार करतो. म्हणजेच काय की दोघांची स्पेलिंग सेमच आहे, READच आहे, परंतु पास्ट टेन्स जो आहे रीडचा त्याला आपण रीड न म्हणता आपण काय म्हणतो, रेड. ही इज वेल रेड, म्हणजे त्याचं वाचन खूप चांगलं आहे असं म्हणण्यासाठी आपण तसं म्हणतो. मग ही इज वेल रीड असं नाही म्हणत, शबान म्हणजे ही इज वेल रीड असं नाही म्हणत आपण. दोघांची स्पेलिंग जरी सेम असली तरी त्या दोघांचे उच्चार वेगळे आहेत, आणि तशा शब्दांना आपण इंग्लिशमध्ये पॉलिफोन म्हणतो. वन स्पेलिंग बट मेनी डिफरंट प्रोनाउन्सिएशन्स. The next word is polytheism, which means belief in many gods. म्हणजेच काय की a person who believes in many gods, जो माणूस वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये जो विश्वास ठेवतो त्या गोष्टीला आपण पॉलिथिझम म्हणतो. म्हणजे त्याचा हिंदुइझम मध्ये सुद्धा विश्वास असू शकतो, ख्रिश्चनिटी मध्ये पण असू शकतो, म्हणजे तो प्रत्येक जाती धर्मामध्ये त्याचा विश्वास असू शकतो. तशा गोष्टीला आपण पॉलिथिझम म्हणतो. आता पॉलिथिझम हा जो शब्द आहे तो शब्द दोन्ही रूट पासूनच बनलेला आहे. जसं की काय, आता पॉली हा जो शब्द आहे तो पण एक रूट वर्ड आहे, आणि THE हा जो आहे तो पण एक रूट वर्ड आहे. मग पॉली या शब्दाचा अर्थ होतो मोर दॅन वन, म्हणजे मेनी किंवा मल्टिपल, आणि थी हा जो शब्द आहे त्याचा अर्थ रिलीजन होतो. सो मग पॉली, थोडक्यात पॉली म्हणजे मेनी आणि थिझम म्हणजे रिलीजन. सो द पर्सन हु बिलीव्स इन मेनी रिलीजन्स इज नोन ॲज पॉलिथिस्ट. ओके, इथे तो शब्द दिलाय बघा, पॉलिथिस्ट. वन हु बिलीव्स इन मेनी गॉड्स, द पर्सन हु बिलीव्स इन मेनी गॉड्स. मग पॉलिथिझम आणि पॉलिथिस्ट जवळपास सेमच आहेत. ओके, बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिगॅमी. आता गॅमी या शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगितलं होतं की मॅरेज. गॅमी म्हणजेच काय, मॅरेज. मग पॉलिगॅमी म्हणजेच काय की मॅरेज इन्व्हॉल्विंग मोर दॅन वन स्पाउस ॲट द सेम टाइम. एकाच माणसाने दोन स्त्रियांशी जर लग्न केलेलं असेल तर त्याला आपण पॉलिगॅमी म्हणतो, इन्व्हॉल्विंग टू मॅरेजेस. पॉलिगॅमिस म्हणजेच काय की त्याचाच ॲडजेक्टिव्ह आहे, द पर्सन हु हॅज मोर दॅन वन बायको. ओके, द नेक्स्ट वर्ड इज पॉलिएंड्री. अशी स्त्री ज्या स्त्रीला एकापेक्षा जास्त हजबंड आहे. जसं काही काय इथे दोन माणसं आहेत, लव्ह ट्रायंगल जसं म्हणतो तसं इथे पण लव्ह ट्रायंगल सायकल्स आहे. सो पॉली म्हणजेच काय मेनी, आणि पॉलिगॅमिस म्हणजेच काय द पर्सन हु हॅज बीन मॅरिड टू मोर दॅन वन वाईफ. पॉलिएंड्री म्हणजेच काय की द वुमन हु इज मॅरिड टू मोर दॅन वन पर्सन, वन मॅन. The next word is polygyny, which means a person who is married to both girls किंवा two women. मग पॉलिगॅमिस्ट, मग पॉलिगॅमिस्ट आणि पॉलिगायनी हे दोन्ही शब्द सेमच आहेत. जिथे समजा एखाद्या पुरुषाचं लग्न दोन स्त्रियांची झालेलं असतं त्यासाठी इंग्लिशमध्ये दोन शब्द आहेत. कुठले कुठले, एक पॉलिगॅमिस्ट आणि दुसरा कुठला, पॉलिगायनी. आता गायनी हा जो रूट वर्ड आहे बाळांनो, गायनी GYNE, गायनी या रूट वर्डचा अर्थ होतो विमेन. ओके, सो मग गायनाकॉलॉजिस्ट असे शब्द तुम्ही बघितले असतील जे की आपण नंतर पाहणारच आहोत. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिमॅथ. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिमॅथ, विच मीन्स अ पर्सन विथ नॉलेज ऑफ मेनी सब्जेक्ट्स. म्हणजे असा माणूस ज्या माणसाला वेगवेगळ्या सब्जेक्टचं नॉलेज आहे त्या माणसाला पॉलिमॅथ म्हणतो. आता तुम्हाला शब्दाच्या माध्यमातून वाटत असेल लिटरली की बाबा पॉलिमॅथ म्हणजेच काही फक्त मॅथच्याच बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी माहीत आहेत, तसं नाही. पॉलिमॅथ म्हणजेच काही अ पर्सन हु हॅज नाही काय की एक्सपर्टीज इन मेनी सब्जेक्ट्स. त्यामुळे मराठी, इंग्रजी, हिंदी वेगवेगळे जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं नॉलेज आहे, तशा माणसाला पॉलिमॅथ म्हणतो. पॉलिमॅथी म्हणजेच काय की अन एक्सटेन्सिव्ह नॉलेज इन मेनी सब्जेक्ट्स किंवा ऑर मेनी ब्रांचेस. म्हणजे त्याला सायन्स मधलं पण येतं, त्या माणसाला आर्ट्स मधलं पण येतं. मग तसा जो माणूस असतो त्याला आपण पॉलिमॅथ म्हणतो.
द नेक्स्ट वर्ड इज पॉलिव्हॅलेंट विच मीन्स हॅव्हिंग मेनी फंक्शन्स, म्हणजे एखाद्या गोष्टीचे उपयोग जर वेगवेगळे जर असतील, समजा एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने जर यूज केली जाऊ शकत असली तर त्या गोष्टीला आपण पॉलिव्हॅलेंट म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिमॉर्फ. आता मॉर्फ हा शब्दाचा अर्थ होतो फॉर्म, म्हणजेच काय आपण मॉर्फ म्हणतो, मॉर्फॉलॉजी, फोटो मॉर्फ केले जातात, कोणाचं डोकं कोणाचं पाय असं समजा मिक्स केलेलं असतं का समजा, त्याला मॉर्फॉलॉजी किंवा मॉर्फिंग म्हणतो. फोटो मॉर्फिंग असतात बघा, कोणाचा तरी चेहरा असतो, कोणाचा तरी फोटो, कोणाचं तरी शरीर असं असतं, मग त्याला आपण मॉर्फिंग म्हणतो. फोटो मॉर्फिंग. मॉर्फ म्हणजेच काय की अ फॉर्म ऑर शेप ऑफ समथिंग. मग पॉलिमॉर्फ म्हणजेच काय की अशी गोष्ट जी गोष्ट समजा समथिंग दॅट एक्झिस्ट इन मेनी फॉर्म्स, म्हणजेच काय की दगडच आहे परंतु अशा फॉर्म मध्ये पण आहे, अशा फॉर्म मध्ये पण आहे, अशा फॉर्म मध्ये पण आहे आणि अशा फॉर्म मध्ये पण आहे. नेक्स्ट वर्ड इज पॉलिग्राफ विच मीन्स अन इन्स्ट्रुमेंट दॅट रेकॉर्ड्स मेनी बॉडी रिस्पॉन्सेस, म्हणजेच काय की तुमची हार्टबीट पण मोजली जाते आणि तुमची ब्रिदिंग पण मोजली जाते आणि अजून वेगवेगळ्या गोष्टी मोजल्या जातात एकाच ग्राफच्या माध्यमातून. म्हणजे ईसीजी जर म्हणलं तर फक्त तुमचे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ ज्याला म्हणतो समजा, त्याच्यामधून फक्त तुमची हार्टबीटच मोजली जाते, तुमचे हृदयाचे ठोकेच मोजले जातात समजा. परंतु पॉलिग्राफ जर म्हणलं तर त्याच्या माध्यमातून तुमच्या बॉडीमधले वेगवेगळ्या गोष्टी मोजल्या जातात, मेजर केल्या जातात, तशा गोष्टीला आपण पॉलिग्राफ म्हणतो. म्हणजेच काय की असं जे असतं समजा नाही का, असं असं काही केलेलं असतं त्याला आपण पॉलिग्राफ म्हणतो, ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी रिस्पॉन्सेस कॅप्चर केले जातात किंवा मेजर केले जातात, त्याला आपण पॉलिग्राफ म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिडॅक्टिल विच मीन्स हॅव्हिंग मोर दॅन द युजुअल नंबर ऑफ फिंगर्स ऑर टोज. म्हणजेच काय की युजली एखाद्या माणसाला 5च बोट असतील समजा एखाद्या हाताला, तर मग एखाद्या माणसाला जर 6 बोट असतील तर त्या माणसाला पॉलिडॅक्टिल म्हणतो. म्हणजे ऋतिक रोशन जो आहे त्याला आपण 6 बोट आहेत तुम्हाला माहिती आहे, मग ऋतिक रोशनचा जे हात आहे किंवा ऋतिक रोशनला तुम्ही पॉलिडॅक्टिल म्हणू शकता. म्हणजेच काय की त्याला 6 बोट आहेत आणि युजली प्रत्येक माणसाला जे असतं एका हाताला ते 5च बोट असू शकतात. सो ही इज somebody who is having an extra finger on his hand, that's why he is known as a polydactyl. The next word is polydipsia which means excessive thirst, म्हणजेच काय की खूपच जास्त प्रमाणात जर तहान लागत असेल तर त्याला पॉलिडिप्सिया म्हणतो. आता हे कधी कधी एखाद्या माणसाला एखादा आजार झाला तर खूपच जास्त पाणी पिऊ वाटतं असं पण असू शकतं, त्या गोष्टीला आपण पॉलिडिप्सिया म्हणतो. अँड ॲबनॉर्मल इन्क्रीज इन द डिझायर टू ड्रिंक, म्हणजे पाणी पिण्याची जी इच्छा होते त्याच्यामध्ये अचानकच वाढ होण्याला आपण पॉलिडिप्सिया म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज पॉलियुरिया विच मीन्स एक्सेसिव्ह युरिनेशन, म्हणजेच काय की एखाद्या माणसाला एखादा आजार झालाय म्हणून किंवा काही बॉडी टेम्परेचरमध्ये काहीतरी बदल झालेत म्हणून एखाद्या माणसाला जर खूप जास्त प्रमाणात जर लघवी येत असेल किंवा खूप लार्ज अमाऊंटमध्ये तो जर युरिन जर प्रोड्यूस करत असेल तर त्या माणसाला आपण पॉलियुरिया असं म्हणतो. The next word is polyphagia which means excessive hunger or an abnormal increase in the appetite, म्हणजेच काय की भूक लागण्यामध्ये अचानकच जर वाढ होत असेल किंवा खूपच जास्त जर भूक लागत असेल तर त्या गोष्टीला पॉलिफॅगिया म्हणतो. आता या तिन्ही शब्दावरून तुम्हाला कळालं असेल की पॉली या शब्दाचा अर्थ कधी कधी एखादी गोष्टीमध्ये खूपच वाढ जर होत असेल तर त्यासाठी सुद्धा वापरला जातो. जसं की काय, पॉलिडिप्सिया मध्ये एखाद्या माणसाला खूपच तहान लागते तर पॉलिडिप्सिया म्हणतो, एखाद्या माणसाला खूपच जर भूक लागत असेल तर पॉलिफॅगिया म्हणतो, आणि एखाद्या माणसाला खूपच जर समजा लघवी येत असेल तर त्याला पॉलियुरिया म्हणतो. मग या तिन्ही कॉन्टेक्स्ट मध्ये पॉली या शब्दाचा अर्थ वेन समथिंग इज नाही काय की ऍडिंग ऑन, वेन समथिंग इज नाही काय की एक्सिडिंग, एखादी गोष्ट खूपच जास्त प्रमाणात जर वाढत असेल तर त्या गोष्टीसाठी पॉली या शब्दाचा वापर केला जातोय. The next word is polymer which means substance made of many repeating unit. This is a science word so I may not know the meanings of it in Marathi. The next word is polymorphism. म्हणजे काय की एखादी गोष्ट वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ज्यावेळेस उपलब्ध असते त्यावेळेस त्याला पॉलिमॉर्फिझम म्हणतो. जसं की पॉलिमॉर्फ हा जो शब्द आहे त्या शब्दावरून पॉलिमॉर्फिझम हा शब्द आहे. म्हणजे या तिन्ही मध्ये काय वॉटर आहे, मग आईस मध्ये पण वॉटर असतं, वॉटर मध्ये पण वॉटरच आहे, आणि वॉटर वेपर जे असतं समजा नाही काय की बाष्पीभवन जायचं होतं तिथे पण वॉटरच असतं. मग समजा काय, वॉटर इज एक्झिस्टिंग इन मेनी डिफरंट फॉर्म्स, दॅट्स वाय इट इज कॉल्ड पॉलिमॉर्फिझम. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिजेनिक, म्हणजेच काय की कंट्रोल्ड ऑर इन्फ्लुएन्स्ड बाय मेनी जीन्स. जीन्स म्हणजेच काय की आपण अंगात घालतो ती जीन्स नाही, जे आपण जेनेटिक म्हणतो का समजा, त्या गोष्टीच्या माध्यमातून जर एखादी गोष्ट जर कंट्रोल केली जात असेल किंवा इन्फ्लुएन्स केली जात असेल वेगवेगळ्या जीन्स मधून, त्या गोष्टीला आपण पॉलिजेनिक म्हणतो. म्हणजेच काय की कंट्रोल्ड ऑर इन्फ्लुएन्स बाय मेनी जीन्स, त्याला पॉलिजेनिक म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज पॉलिॲटॉमिक. ॲटॉमिक शब्द तुम्हाला अर्थ माहिती आहे, कन्सिस्टिंग ऑफ मेनी ॲटम्स, आणि पॉली म्हणजे मल्टिपल. द नेक्स्ट रूट वर्ड इज सेंट विच मीन्स 100, म्हणजेच काय की एखादी गोष्ट 100 आहे किंवा 100 हा आकडा दर्शवण्यासाठी सेंट हा शब्द वापरतो आपण. जसं 100% जसं म्हणतो तसं सेंट, सेंचुरी असं जसा शब्द असतो समजा त्यापासून हा शब्द बनलेला आहे बघा, सेंचुरी. सेंचुरी म्हणजेच काय की अ पिरियड ऑफ 100
इयर्सला आपण सेंचुरी म्हणतो. 100 वर्षाचा जो कालखंड असतो त्याला सेंचुरी म्हणतो. आता तुम्ही क्रिकेटमध्ये पण हा शब्द खूप जास्त प्रमाणात ऐकला असेल की बाबा विराट कोहलीने सेंचुरी मारली, धोनीने सेंचुरी मारली असं जे म्हणत असतो समजा. मग सेंचुरी म्हणजे काय की त्यांनी 100 धावा पूर्ण केल्या, त्यानुसार सेंचुरी हा शब्द वापरला जातो. मग सेंट म्हणजेच काय 100. The next word is centenary, which means the 100th anniversary or celebration of 100 years. म्हणजे एखाद्या गोष्टीला जर 100 वर्ष जर पूर्ण झाले असतील आणि त्याची ज्यावेळेस आपण शताब्दी साजरी करतो त्या गोष्टीला किंवा त्या वर्षाला आपण सेंटिनरी इयर किंवा सेंटिनरी असं म्हणू शकतो. बघूया पुढचा शब्द कुठला आहे. पुढचा शब्द आहे सेंटिएनियल. सेंटिएनियल म्हणजेच काय की एखादी गोष्ट जर समजा 100 वर्षातून एकदा जर होत असेल तर त्या गोष्टीला आपण सेंटिएनियल म्हणतो. सेंटिएनियल म्हणजेच काय अकरिंग एव्हरी 100 इयर्स. प्रत्येक 100 वर्षानंतर जर एखादा जर सोहळा जर पार पडत असेल तर त्या गोष्टीला आपण सेंटिएनियल असं म्हणतो. बघूया पुढचा शब्द कुठला आहे. द नेक्स्ट वर्ड इज सेंटीग्रेड. आणि सेंटीग्रेड दिसायला असं दिसतं. इट इज टेम्परेचर मेजरिंग स्केल, ज्याच्या माध्यमातून एखादं जर पाणी जर गरम करायचं असेल तर कुठे पाणी गरम होऊ शकतं आणि कुठे ते फ्रीज होऊ शकतं. समजा काय इथे जर गेलं तर ते पाणी गरम होते आणि इथे जर पाणी जर असेल तर ते एकदम फ्रीज होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल काय वॉटर फ्रीजेस ऍट 0 सेल्सिअस, म्हणजे एकदम 0 सेल्सिअस जर असेल तर तिथे वॉटर काय होतं फ्रीज होतं, म्हणजे एकदम रक्त जसं गोठतं तसं गोठून जातं. आणि जर समजा 100 सेल्सिअस वरती जर ते जर असेल तर ते पाणी उकळायला लागतं. द नेक्स्ट वर्ड इज सेंटीपीड, विच मीन्स 100 पायाचा जे कीटक असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये सेंटीपीड म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज सेंटिमवीर, विच मीन्स वन ऑफ अ बॉडी ऑफ 100 मॅन, म्हणजेच काय की 100 सदस्यांचा जो एक अधिकारी असतो त्याला आपण सेंटिमवीर म्हणतो. अँड द लास्ट वर्ड इज सेंट्युप्लिकेट, टू मेक 100 टाइम्स ग्रेटर. और एखादी गोष्ट जर 100 पटीने जर चांगली जर तुम्ही करत असाल तर त्या गोष्टीला आपण इंग्लिशमध्ये सेंट्युप्लिकेट हा शब्द वापरतो. That's it for this video. We will be meeting in the next video where we will be discussing different kinds of root words in English that will make your vocabulary fine and rich.